मी IDFC बँकेमध्ये आहे. मला ह्या बँकेने खूप त्रास दिला 2 दिवस. त्याच्यात ओंकार जाधव म्हणून कोण आहे तो व्यक्ती माझ्या समोर येत नाहीये. त्यांनी घाण शब्द दिले. ओ शांत बसा तुम्ही. तर मी इथं व्हिडिओ काढते. मी IDFC बँकेमध्ये आहे. बघा ही पूर्ण शाखा आहे. ही येरवड्याची शाखा आहे. बघा मला इथं कुणीही कॉपरेट करत नाही. ओंकार जाधव कोण आहे त्याला समोर आणत नाहीये. बघा इथं सगळे बसलेले आहेत. माझ्या मागे दिसतात का? मी काय कोणाचं ऐकत नाही. 2 दिवस माझ्या सोसायटीत त्यांनी फोन केलाय. घाण शब्द बोलतोय. माझा मुलगा बेंगलोरला आहे. गप्पा बस ना जरा. मला व्हिडिओ काढते मी. शांत बस. तर मला इथं कुणी अलाउड करत नाही. पण मला 2 दिवस सगळे घरात फोन करत होते. मला एवढं त्यांनी त्रास दिलेला आहे. तरी सगळ्यांनी याची दखल घ्या. IDFC बँक सगळ्यात भंगार बँक आहे. मला त्यांनी फार त्रास दिलेला आहे. कुणी इथं लोनही करू नका. येरोड्याच्या शाखेमध्ये आहे मी. ओंकार जाधव कोण आहे तो इथं आल्यावर मी पैसे भरते. त्यांनी माझी सोसायटी द्यायचं. त्यांनी सोसायटीतून एवढ्या जणांना फोन केलेला आहे. एवढ्या जणांना त्रास दिलेला आहे. त्यांनी तिथं यायचे. मग मी तिथं सगळे पैसे भरणार. तो शिवाय मी पैसे भरणार नाही. ओंकार जाधव समोर येत नाहीये माझ्या. पण ही लोक टाळाटाळ करतात. मला भेटून देत नाहीये. मुंबईला आहे दिल्लीला आहे असं चाललेलं आहे. तर प्लीज मला सगळ्यांनी कॉपरेट करा. माझा मुलगा तिकडे आहे. मी आणि माझी सून पुण्यामध्ये आहे. आणि मला काल छोटासा अस्थमाचा अटॅक येऊन गेलेला आहे. मला अस्थमा आहे. पण ही लोक अजिबात कॉपरेट करत नाही. ओंकार जाधव कोण आहे तो काय येत नाहीये. ही बँकेचा मी सगळ्यांना व्हिडिओ पाठवते. मला सगळ्यांनी रिप्लाय द्या. बसते मी.